तुला काहीतरी बोलायचं होतं ना, पटपट बोल. मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. ते महत्वाचं आहे की नाही मी ठरवेन. पटपट बोल, माझ्याकडे वेळ नाही. चल लवकर. अशी नुसती उभी काय आहेस, बोलणार आहेस की नाही? हा बोलते ना. अहो आपला सुजय आहे ना, तो पडला, खूप मार लागलाय त्याच्या डोक्याला. कोण सुजय? अहो सुजय, असं काय करून राहिले तुम्ही? सुजय दादाचा पोरगा, तो शाळेत खेळत होता ना, शाळेत पडला, डोक्याला मार बसलाय त्याच्या. त्याला हॉस्पिटल मध्ये न्यायला लागलं, ऑपरेशन करायला लागलं. मग नाही मग तेच तर सांगून राहिले ना. तो शाळेत पडला. कळलं, पडला हॉस्पिटल मध्ये. पुढे काय? मुद्द्याचं बोल ना. अहो असं काय वागून राहिले तुम्ही? तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? काय मला काय वाटायला हवं? तो पडला, त्याच्याशी माझा काय संबंध? अहो कायच्या काही बोलून राहिले तुम्ही तर. त्याच्या जन्मापासून ओळखतो आपण त्याला. माझ्या भावाचा मुलगा आहे, आपल्या अथर्व सारखा आहे ना तो. तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. नात्यापुढे व्यवहाराला ते महत्व नाही देणार. तुला आठवते लहानपणी अथर्वसाठी काही घेतलं काय लगेच सुजयसाठी घ्यायचं. अथर्ववरती जसं प्रेम करायचंय तसंच सुजयवरती पण करायचं. आता तुझं हे पाल्लाळ लावून झालं असेल तर मुद्द्याचं काय ते बोल. माझ्याकडे वेळ नाही. कळलं? चल बोल पटपट. नाही तर आज मी तुम्हाला तुमचे पैसे परत करायला येत होते, पण मला दादाला पैसे द्यावे लागले ना. म्हणजे तुझ्याच्या ऑपरेशन साठी 2 लाख रुपयाची गरज होती, नाहीतर तुम्हाला आजच पैसे दिले असते. चार लाखातले 2 लाख तिथेच खर्च झाले ना. म्हणून मी तुम्हाला सांगायला आले का मला पैशाची मुदत थोडी वाढवून द्या. का वाढवून देऊ मुदत? अहो त्यांच्यावरती आलेल्या परिस्थितीचा तरी विचार करा. थोडी मुदत वाढवून द्या ना. ऑर्डर देतेस तुम्हाला? तू ऑर्डर देतेस मला? पाहिलं शनाय, आपल्या ऑफिस मध्ये कुणी उठसूट येतं आणि मलाच ऑर्डर द्यायला लागते. ऑर्डर देतेस? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.